नमस्कार बहिणीनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. बहिणीनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या अपडेटबद्दल ज्याची खूप दिवसापासून हजारो महिला वाट बघत होत्या. प्रश्न एकच होता, ज्यांची ई-केवायसी अजून झाली नाही त्यांचं पुढे काय? बहिणींनो, हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर आज आपण स्पष्टपणे समोर येणार आहोत. सध्या जे पोर्टल चालू आहे ते नवीन केवायसी साठी नाही. हो, हे खूप जणांना अजूनही माहिती नाही. सध्या फक्त करेक्शन म्हणजे ज्या अर्जांमध्ये चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठीच ऑप्शन दिलेला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नाव चुकीचं आहे, बँक खाते चुकीचं आहे, आधार लिंकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, अशा चुका दुरुस्त करण्यासाठीच हा टप्पा चालू आहे. आता मोठी गोष्ट म्हणजे मुदतवाढ. बहिणींनो, आधी जी अंतिम तारीख होती ती आता वाढवण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय? सरकारला असं वाटतं की अजूनही अनेक बहिणी आपली माहिती दुरुस्त करू शकल्या नाहीत, म्हणूनच त्यांना आणखी वेळ दिलेला आहे. म्हणजे हा तुमच्यासाठी लास्ट चान्स समजा. जर तुमचा फॉर्म मध्ये काही चुका असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. आता सर्वात महत्वाची अपडेट. बहिणो, आता येते ती बातमी ज्यामुळे अनेक बहिणींना दिलासा मिळणार आहे. ज्यांची ई-केवायसी अजूनही झालेली नाही त्यांच्यासाठी काय? तर स्पष्ट माहिती अशी आहे की सरकार नवीन ऑप्शन सुरू करणार आहे, पण थोडा वेळ लागणार आहे. कधी सुरू होणार नवीन केवायसी? मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 30 नंतर, म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासून नवीन ई-केवायसी साठी वेगळं अपडेट येऊ शकतं. कदाचित नवीन पोर्टल किंवा जुन्या पोर्टलमध्ये बदल करून नवीन ऑप्शन दिला जाऊ शकतो. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. बहिणीनो, जर तुमची ई-केवायसी अजून झाली नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण सरकार तुमच्यासाठी वेगळी संधी तिथे देणार आहे. म्हणजे तुम्ही अजूनही प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या चालू असलेली करेक्शन प्रोसेस ही लवकरच बंद होणार आहे आणि एकदा ती बंद झाली तर त्या चुका दुरुस्त करण्याची संधी पुन्हा मिळेलच असं नाही. म्हणून जर तुमचं नाव चुकलं असेल किंवा बँक डिटेल्स मिसमॅच असतील तर लगेच ते दुरुस्त करा. दोन प्रकारच्या बहिणी आता आहेत. बहिणींनो, सोप्या भाषेत सांगतो. पहिली म्हणजे ज्यांची ई-केवायसी झाली आहे पण चूक आहे. दुसरी म्हणजे ज्यांची ई-केवायसी अजून झालीच नाही. पहिल्या गटातील आताच करेक्शन करा. दुसऱ्या गटातील महिला मे महिन्याची वाट बघा. छोटासा सल्ला देतो बहिणींनो, अनेक वेळा आपण उशीर करतो आणि मग शेवटी त्रास होतो. म्हणून जे काही सध्या शक्य आहे ते आताच पूर्ण करून ठेवा. शेवटी एकच सांगतो, ही योजना तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे प्रत्येक अपडेट लक्षात ठेवा आणि चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी सदानंद मुंडे. भेटूया पुढच्या नव्या अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.